हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो दीपपूजेचा व्हिडिओ आहे. दीप अमावस्या म्हटल्यानंतर आपल्या घरात जेवढेही दिवे आहे तेवढे सर्व दिवे स्वच्छ मस्त लखलखीत करायचे असतात व छान त्यांची अशी पूजा करायची असते. मागच्या वर्षी पण मी खूप सारे दिव्यांची पूजा केली होती. त्यामध्ये काही मातीचे पण दिवे होते. पण ह्यावेळेस माझ्याकडे भरपूर पितळाचे नवीन नवीन आले आहेत. ते त्यांची छान अशी पूजा करणार आहे. आणि खरं सांगते, दिवे जितके सुंदर असतात पण ते जेव्हा प्रज्वलित आपण जेव्हा करतो तर तो आणखीन खूपच सुंदर वाटतो. त्यामुळे आपण जी काही प्रत्येक वेळेस पूजा मांडतो ती पूजा खूपच छान वाटते त्या दिव्यांमुळे. आणि आपल्यामध्येही एक छान असा उत्साह येतो. बाहेर थोडा पाऊस पण सुरू झाला होता. असे खूप छान स्वच्छ असे आपले सगळे दिवे झालेले आहेत. मस्त लखलखीत झालेले आहेत. तसेच दिवे जर वापरले तर पूजेमध्ये कधीच छान दिसत नाही. एखादी गोष्ट जेव्हा स्वच्छ असते ना तेव्हा ती अजून जास्त प्रभावी होत असते. आत्ता आपण करणार आहोत पिठाचे म्हणजे कणकेचे दिवे. तर याच्यामध्ये मी 5 आपल्या पूजेसाठी बनवणार आहे. आणि एक शिवायच्या आणि एक ओमच्या आपल्या मुलांच्या अंगावरून ओवाळायचे असते म्हणून 2 सेपरेट करणार आहे. हे टोटल मी 7 घेतले आहेत. सर्वात आधी ते गोल जे आहे ते एकसारखे करून घेतले. आधी मी आता दिवे बनवून घेणार आहे. बघूया, जशी जशी मला मांडणी सुचते तशी मी छान मांडणी करण्याचा प्रयत्न करेन. तेही करत असताना छान शुभम करोती म्हणा तुम्ही. देवांचे आपण छान असे नामस्मरण करू शकतो. तर चला, तर मी हात आहे छान असे तयार करून घेते. मग आपण मांडणीला सुरुवात करूया. तर आपल्या संस्कृतीमध्ये ना दीप अमावस्या म्हणजे ज्याला आषाढी अमावस्या असंही म्हटलं जातं. तर हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो. यानंतर आपल्या छान अशा श्रावण महिन्याची सुरुवात होते. तर आपण हे जे काही पितळाचे दिवे प्रज्वलित करणार आहोत त्यामध्ये कणकेचे दिवे सुद्धा आपण प्रज्वलित करणार आहोत. तर सर्व देवींच्या ज्या पूजा असतात त्यामध्ये कणकेच्या दिव्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. काही ठिकाणी देवीची पूजा करत असताना कणकेचे दिवे करतात. काही ठिकाणी पुरणाचे सुद्धा दिवे केले जातात. त्यानंतर सर्व दिवे व्यवस्थित एका ठिकाणी आणून ठेवले, तयारी करून घेतली. आधी सगळ्यांना छान अशा वाती घालून घेते, तेल घालून घेते. त्यानंतर पूजा पण अशी छान स्टेप बाय स्टेप मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण जेव्हा पूजा मांडतो तर त्या पूजेमध्ये दिवे आपण अशा पद्धतीने मांडायचे आहेत त्याची कुठलीही हानी होता कामा नये. कारण कुठे हवा आली जोरात, कुठे काही लागलं पटकन, आपण जी काही खाली मांडणी करतो, कपडा टाकतो, त्यामुळे ह्या गोष्टी करताना अगदी विचारपूर्वकच करायच्या आणि सांभाळून दिव्यांची मांडणी करायची. आणि त्यात आपले लहान पिल्लं असल्यावर तर खूपच काळजी घ्यावी लागते. कारण आपण त्यांना जिथं नाही म्हटलं जाण्यासाठी तिथे ते मुद्दाम जातात. त्यामुळे ते एक खूप लक्ष ठेवावं लागतं. हिंदू परंपरेमध्ये दिवा हा प्रकाश, न्याय, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक म्हणून मानले जाते. देवघरामध्ये दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक श्रद्धा आपण ईश्वराला समर्पित करणे असा त्याचा अर्थ मानला जातो. तर कुठलीही पूजा मांडताना जी काही सुरुवात असते ती आपण स्वस्तिकपासूनच करतो. तर म्हणून सगळ्यात आधी स्वस्तिक काढून घेते छान अशी. तर दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक
आणि मानसिक अंधार दूर होत असतो. ती नकारात्मकता, अज्ञान आणि वाईट शक्ती यांचा नाश करत असते. तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करते. आपण बघतो की घरात जेव्हा आपण संध्याकाळी दिवा लावतो तेव्हा वातावरण कसे वाटते आणि जेव्हा लावला नाही तेव्हा वातावरण कसे वाटते. अगदी नैराश्यजनक वातावरण वाटत असते. म्हणजे अगदी असं अजिबात फ्रेश वाटत नाही. अगदी एक जरी देवाजवळ आपण दिवा प्रज्वलित केला, अगरबत्ती लावली तरी आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण, अगदी आनंद, छान फ्रेश वाटतं अगदी. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यामध्ये देवांची पूजा असो, आरती असो किंवा आपल्या वाढदिवसांचे औक्षण असो किंवा एखादी समारंभ असले त्याची सुरुवातसुद्धा दीपप्रज्वलनाआधी केली जाते. त्यामुळे दीपप्रज्वलनाला खूप सारे महत्त्व आहे. आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते. म्हणूनच नियमितपणे देवघरात दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेचे सतत जाणीव ठेवण्याचे एकमेव साधन आहे. आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते आणि विशेषतः महाराष्ट्रात आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते. या दिवशी घरातली पंती, समई, निरांजन सर्व स्वच्छ केले जाते. त्यांची छान अशी पूजा केली जाते. ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि सगळ्यांच्या आपल्या मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याची खूप अशी छान स्वागत करण्यासाठी केली जाते. तर आता सुरुवातीची मी येथे छान अशी मांडणी करून घेतली आहे. माझ्याकडे मोठ्या समया होत्या, त्या ज्या मी साईडला ठेवल्या आहेत. त्याच्या पुढे 2 छोट्या आहेत, त्या समया मांडल्या आहेत. आणि कुठल्याही पूजेमध्ये आपण सर्वात आधी बाप्पांची पूजा करतो, त्यानंतरच कुठल्याही पूजेला सुरुवात होते. तर म्हणून आधी गणेशांची छान अशी स्थापना करून घेतली. त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा व फूल छान वाहून घेतले. आधी पहिले दिवे प्रज्वलित करून घेतले, त्यानंतर छान अशी बाप्पांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर पुढचे जे काही दिवे आहेत ते लावायला हळूहळू एक एक दिवे छान स्टेप बाय स्टेप लावत येणार आहे. ह्या दीप प्रज्वलनामुळे काय होते तर आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होत असतो असेही म्हटले जाते. या दीप अमावस्येची छान अशी कथा आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. एका नगरीमध्ये एक राजा व त्यांची सून राहत होती. ती सून रोज श्रद्धेने पूजा आणि दीपपूजन करत असे. एकदा तिने काय केले, चोरून अन्न खाल्ले आणि याबद्दल विचारण्यात आल्यानंतर तिने खोटं बोलून उंदरांवर आरोप लावून दिला. याचा राग आल्यानंतर उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात ठेवली, ज्यामुळे तिची खूप बदनामी झाली आणि तिला घरातून हाकलून देण्यात आलं. काही काळानंतर राजा शिकारीहून परतत असताना त्याने रात्री गावाबाहेर एका झाडावर सर्व दिवे बोलताना पाहिले. ते आपापसात गोड नैवेद्य आणि पूजेबद्दल चर्चा करत होते. पण राजाच्या घरातील दिवा हा उदास होता. त्याने सांगितलं की राणीवर खोटा आरोप झाला आहे, त्यामुळे पूजा थांबली आहे. तर हे ऐकून राजाने घरी परत येऊन तपास केला आणि त्याला कळाले की राणी ही निर्दोष आहे. त्यावर त्यांनी तिची माफी मागून तिला सन्मानाने नगरात आणले परत. राणीच्या दीपपूजनामुळे तिच्यावरील संकट टळले होते. तर अशा काही काही पौराणिक कथा आपल्याला ऐकायला मिळतात.
तर दीप अमावस्येला काय करायचे? घराची छानशी स्वच्छता करायची. घर स्वच्छ करून उंबरठ्यावर छान असे हळदीचे लेपन करायचे. रांगोळी काढायची. फुलांचे तोरण असेल तर छान ते लावायचे. या दीप प्रज्वलनामध्ये बघा आपण पितळाचे, मातीचे, धातूचे जेवढे आपल्याकडे वेगवेगळे दिवे असतील तेवढे सर्व दिवे आपण येथे लावायचे. तसेच यासोबत आपण मंत्रपठण देखील करायचे आहे. म्हणजे श्री सूक्तमचे पठण करू शकतात. जे वेगवेगळे मंत्र स्तोत्र आहे त्याचे पठण करू शकतात. देवींचे मंत्र आहेत ते आपण पठण करू शकतो. या पूजेमध्ये आपण गोडाचा काहीही नैवेद्य दाखवू शकतो. अगदी आपण साखर जरी ठेवली तरी सुद्धा चालते. आणि हे दिवे आपण जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा काय म्हणायचे? शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दीपकान कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो. दिव्या दीपकान कानी कुंडल मोतीहार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर अशी आपण जेव्हा संध्याकाळी शुभम करोती म्हणतो दिवा लावताना, तर तशीच प्रार्थना येथे आपण दिव्यांच्या समोर करायची आहे. आजकाल आपण बघतो की या आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या देखील म्हटले जाते. आणि श्रावणाच्या आदल्या दिवशी गटारी अमावस्या साजरी केली जाते. त्यामध्ये काही मांसाहार घेतात, बऱ्याच पार्ट्या होतात. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. येणाऱ्या श्रावण महिन्याची, येणाऱ्या सणांची आपण छान असं स्वागत केलं पाहिजे. दिवे लावून नाही की आपण त्याचा अपमान केला पाहिजे. गटारी हा शब्द ना गतहारी या शब्दाचा अपभ्रंश आहे. आणि गत म्हणजे होऊन गेलेले अशा या शब्दाचा अर्थ होतो. म्हणूनच आपण आपली संस्कृती छान व्हावी, आणखीन छान टिकावी, आणखीन नवीन पिढीपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचाव्यात. त्यांच्यापर्यंत चांगला विचार किंवा चांगले असे मेसेज त्यांच्यापर्यंत गेले पाहिजेत. यासाठी आपण अशा प्रकारे जर आपल्या घरामध्ये येणाऱ्या सणांचे छान असे सुंदर स्वागत केले ना, तर नक्कीच आपली पुढची पिढी या सर्व गोष्टी नक्कीच करतील. तेच आपलं बघून पुढे अनुकरण करणार आहेत. दिव्यांची अमावस्या ही संध्याकाळी म्हणजे प्रदोष समयी केली ना, तर ती आणखीनच खूप छान वाटते. कारण ही पूजा करताना बाहेर काळोख असतो, पाऊस असतो, थंड अशी हवा असते आणि घरात लख्ख अशा सगळ्या प्रकारचे दिवे छान असे उजळलेले असतात. आपल्या घरातले वातावरण अगदी प्रसन्न होऊन जाते. आणि कुठलीही पूजा करताना आपल्याकडून एखादी चूक जरी झाली तरी देखील घाबरून जायचे नाही. आपण देवाला मनोभावे प्रार्थना करायची की मी ही पूजा करत असताना माझ्या हातून काहीही चूक झाली असेल तर ती मान्य करून घे. माझी पूजा गोड करा, माझी पूजा मान्य करा. त्यामुळे काय होतं, आपण सण हा आनंदाने व श्रद्धेने केले पाहिजे. नाही की तो कोणताही सण आपण कुठल्याही दडपणाने, भीतीने तो सण साजरा केला पाहिजे. इतर वेळेस प्रत्येक पूजेमध्ये आपण
देवासमोर निरांजन ओवाळून आरती करत असतो. पण आज या दीप अमावस्येच्या दिवशी हा सण दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. म्हणून या दिवशी दिव्यांची आरती आणि दिव्यांचा पूजा आपण करत असतो. तर अशा प्रकारे तुमच्यासोबत बोलत असताना माझी सर्व दिव्यांची मांडणी देखील पूर्ण झाली. यामध्ये संपूर्ण जे मातीचे दिवे होते, जे पितळाचे होते, जे पंचधातूचे होते, ते देखील प्रज्वलित केलेले आहे मी. पितळेचे दिवे आहेत, जी वरती सगळ्यात वरती जे दिवा लावला आहे तो पंचधातूचा आहे. कणकेचे दिवे आहेत, समया देखील आहेत. सगळे दिवे जेव्हा एकत्रित छान असे प्रज्वलित झाले ना, तेव्हा संपूर्ण वातावरणामध्ये एक वेगळीच एनर्जी, वेगळीच अशी प्रसन्नता आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी तयार झाली होती. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार घरातली डाबिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो. तर अशा पद्धतीने खूप छान पूजा आजची झाली होती. म्हणजे माझी स्वतःचीच नजर पूजेपासून हलत नव्हती, इतकं सुंदर वाटत होतं. आणि प्रत्येक दिव्यामध्ये तेल मी बेताचेच घातले होते, खूप तेल घातले नव्हते. कारण कसं शिवाय आणि ओम लहान आहेत, भीती पण वाटते. त्यामुळे म्हणजे आपोआपच शांत होतील. तरी बरेच दिवे हे 12पर्यंत सुरू होते. तर छान अशी आजची पूजा झालेली आहे. त्यांनी देखील आल्यावर पूजा केली
आणि एकंदरीत घरचे वातावरण खूप छान प्रसन्न पॉझिटिव्ह वाटत होते. तर यात जे पण काही चुकलं ते माझं असेल, मग जे काही बरोबर असेल ते देवांचे असेल. तर अशा प्रकारे दीपपूजन वाचन खूप 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 छान झाले. तर अशा पद्धतीने आपली दीपपूजेची छान अशी पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा हे मला नक्की कळवा. मला एक कमेंट नक्की करा की हा व्हिडिओ कमी लोकांनी पाहिलं तरी हरकत नाही, फक्त कोण कुठून बघतंय एवढं जर मेन्शन केलं तर मला खूप बघायला आवडेल की कोण हा माझा व्हिडिओ कुठून बघता आहे. तेवढी कमेंट करता आली तर मला नक्की करा. तर अशी आपली छान अशी पूजा झालेली आहे. तर भेटूया छान अशा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.